नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं नेहमीप्रमाणे स्वागत. गद्दार, भोंगा, दलाल असे शब्द आपण खरं तर कुणासाठीच वापरणार नाही, कारण आपण सामान्य माणसं आहोत. आपली संस्कृती आपण पाळत असतो. कुणाशी कसं बोलायचं याचे संकेत आपण मानत असतो. मात्र आपल्या राजकारण्यांनी याबाबत सगळं सोडून दिलेलं आहे. ते म्हणतात ना, कमरेचं सोडून जणू काही डोक्याला बांधलेलं आहे असं वाटण्यासारखी स्थिती आहे. त्यात आता महापालिका निवडणुकाच तोंडावर आल्यानं असे शाब्दिक फटाके आणि लवंग्या रोज फुटणार आहेत. आपल्याला सवय करून घ्यावी लागेल, हे तर उघडच आहे. आणि हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे संजय राऊतांची ताजी वक्तव्य. आता तुम्ही म्हणाल, संजय राऊतांची वक्तव्य तर आम्ही रोज पाहतो, ऐकतो, त्यात आता काय नवीन? तर नवीन आहे ती परिस्थिती आणि राऊतांनी गाठलेलं नवं सावज. मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या महापालिका निवडणुकांचा मौसम आहे आणि मुंबई पुण्याखालोखाल नाशिक महापालिका ही प्रतिष्ठेची. याच नाशिकमध्ये एका लग्नाला जमलेल्या या संजय राऊत आणि गिरीश महाजन राजकीय वऱ्हाड्यांमध्ये कलगीतुरा रंगला. यात महाजनांनी संजय राऊतांमुळे शिवसेना संपेल अशी टीका केली, तर राऊतांनी महाजनांना पक्ष फोडणारा दलाल म्हटला. आता या वादाला पुन्हा नाशिकच्या मिसळीच्या तर्रीसारखा झटका दिला तो ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बडगुजर यांनी. नाशिकमधील पक्षांतर्गत बदलामुळे मी माझ्यावरच नाराज आहे अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. आणि इथे हे लक्षात घ्यायला हवं की राऊत हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक संपर्क प्रमुख आहेत. आणि विशेष म्हणजे राऊत नाशकात असतानाच बडगुजर मात्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे काही मागण्यांचं पत्र घेऊन जातात, म्हणजे निमित्त तरी ते असतं. आता या सर्व घडामोडींमुळे महाजनांच्या टीकेवरून एक प्रश्न उपस्थित होतो, जो प्रश्न आहे आजच्या विशेष खास अशा आमच्या या 0 आवरचा मूळ मुद्दा. त्या प्रश्नानंतर आपण जाणार आहोत बाकीच्या विषयांकडे आणि सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत गिरीश महाजन आणि संजय राऊत जे आपण पाहणार आहोत 0 आवरला. पहिल्यांदा जाऊयात पोल सेंटरला आणि बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे. सर्वांसाठीचा प्रश्न, याच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून उत्तर आणि प्रतिसाद हवा आहे. प्रश्न आहे आजचा, संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची सेना लवकरच संपेल. मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची शिवसेना संपेल, हा मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? तुम्हाला होय किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यासाठी एबीपी माझाच्या एक्स अकाउंटवर, ज्याला आता ट्विटरच्या ऐवजी आता एक्स म्हणतात, फेसबुकवर जाऊन, युट्यूब किंवा इंस्टाग्रामवर जाऊन एबीपी माझाच्या हँडल पाशी तुम्हाला हा पोल बघायला मिळेल. त्या पोलमध्ये सहभाग घ्या. तुम्हाला फक्त बटन क्लिक करायचं, ऑप्शन निवडायचं आहे आणि त्याचप्रमाणे या पोलच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्सही देऊ शकता. तेव्हा तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघू आणि निवडक प्रतिक्रिया तुम्हाला मीडिया सेंटरला याच स्क्रीनवरती पाहायला मिळणार. तर कुंभमेळा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी नाशिकमध्ये दाखल झाले. सोमवारी त्यांचे पुतणे आणि माजी आमदार शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस यांच्या या विवाह सोहळ्यासाठी फडणवीस नाशिकमध्ये होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत देखील सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाले. या दोन्ही विवाह सोहळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये नेत्यांची मांदियाळी दिसून आली. मात्र संजय राऊत हे नाशिकमध्ये असताना शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी त्यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा होता त्याला हजेरी लावली तन्मय फडणवीस. आणि यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साईबाबा हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं आणि तिथे ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर फडणवीसांना भेटले. दुसरीकडे ज्यांच्या घरचं लग्न होतं ते विलास शिंदे हेही नाराज असल्याच्या चर्चा आहे. आणि खास या लग्नासाठी एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला आलेले असतानाच याच लग्नाला ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे न गेल्याने, लक्षात घ्या, एकनाथ शिंदे लग्नासाठी मुंबईहून नाशिकला येतात, ते उपमुख्यमंत्री आहेत, आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे न गेल्यानेही चर्चा रंगली आहे विशेष. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलास शिंदेच्या मुलाच्या याच विवाह सोहळ्याला संजय राऊतांनंतर कोण पोचलं तर त्यांचं नाव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जसं मगाशी उल्लेख केला. आणि त्याच विवाह सोहळ्याच्या मंचावरून शिंदेंनी अनेक वक्तव्य केली, सूचक वक्तव्य केली, आमचा विलास शिंदे म्हटलं. आणि त्यामुळे नाशिकमध्ये आता गळतीचा पुढचा अध्याय रंगणार का हे पाहावं लागेल. कोण कोणाच्या लग्नाला येत आहे हा काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटत नाही. तो काय फार गांभीर्याने घ्यावा असं मला आता वाटत नाही. एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे ना. हे मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो. त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यायचं असतं. आता त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारा तो
बाकी काही राजकीय गणित कोणी मांडण्याची आवश्यकता नाही. हे मंगल कार्यालय आहे, मंगल सोहळा आहे, शुभमंगल आहे. तेव्हा शिंदेकडे जाणार असं एकनाथ शिंदे हे स्वतः शिंदे असल्यामुळे आपण शिंदेकडे जाणार असं म्हणत होते का विलास शिंदे हे शिंदेकडे येणार असं म्हणत होते, हा अर्थ मात्र ज्याचा त्याने काढायचा. दरम्यान शिवसेनेचे नाशिकमधले नेते विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेला सुरुंग लागण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याचं मुख्य कारण ठरले ते या लग्नाच्या निमित्तानं नाशिक संपर्क प्रमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत हे शहरात असतानाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी बोलताना बडगुजर यांनी आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. उलट ते असं म्हणाले, मी स्वतःच नाराज आहे, मात्र त्याशिवाय विलास शिंदे ज्यांच्या मुलीचं लग्न होतं त्यांच्यासह 10-12 प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली. सुधाकर बडगुजर हे नाशिकमधलं ठाकरेंच्या शिवसेनेतले बिनीचे शिलेदार. उद्धव ठाकरे यांनी त्यांना यापूर्वी निवडणुकांमध्ये 2दा उमेदवाऱ्याही दिल्या, महत्वाच्या पक्षांतर्गत जबाबदाऱ्याही दिल्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधात काही प्रकरणांवरनं गुन्हे दाखल करवले आणि या प्रकरणांमध्ये बडगुजर आणि त्यांच्या मुलाला अगदी उच्च न्यायालयामध्येही धाव घ्यायला लागली होती. यामध्ये काही प्रकरणं आहेत, त्यासाठी आपण जाऊयात. मुळात बडगुजर हे कसे चर्चेत आले, कोणकोणत्या घटना घडल्या त्यांच्या बाबतीतल्या गेल्या काही काळामध्ये, त्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात सुधाकर बडगुजर हे व्यक्तिमत्व तरी काय आहे, नाशिकच्या राजकारणात त्यांच्या या मूड स्विंगचे काय अर्थ कसे काढता येतील, त्यासाठी जाऊयात आपण मीडिया सेंटरला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि महायुतीच्या निशाण्यावर होते सुधाकर बडगुजर. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचेही आरोप करण्यात आले होते. एक व्हिडिओ क्लिप फार गाजली होती, ते दोघे नाचत असतानाचा एक क्लिप फार व्हायरल झाली होती. सलीम कुत्तासोबत मैं हूं डॉन या गाण्यावर नाचताना व्हिडिओ व्हायरल झाला. क्राईम ब्रँचकडून त्या बाबतीत चौकशीही झाली. महापालिकेत नगरसेवक असताना स्वतःच्या कंपनीला आर्थिक लाभ मिळवून दिल्याचाही आरोप सुधाकर बडगुजरांवर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही चौकशी सुरू झाली होती. जीवघेणा हल्ला केल्याच्या एका प्रकरणात मुलगा दीपक बडगुजरवर गुन्हा दाखल झाला. मोक्का अंतर्गत कारवाई सुरू होती. राजकीय करिअर संपूर्णपणे पणाला लागलेला असताना नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक लढवली. भाजपच्या सीमा हिरेनकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता शिंदेच्या आणि महायुतीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. त्यामुळे ते जेव्हा म्हणतात की मी नाराज आहे स्वतःवरच, त्यावेळी ते म्हणतात ते तसं खरं आहे. दरम्यान बडगुजर नेमकं कोणत्या शब्दात त्यांनी एबीपी माझापाशी स्वतःची नाराजी कबूल केली, परिस्थिती कबूल केली, पाहूयात काय म्हणाले सुधाकर बडगुजर. सगळं कामगार सेनेचा मी अध्यक्ष आहे आणि 2700 कर्मचारी ते युनियनचे सभासद आहेत. त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. मी स्वतःवरच नाराज आहे. मी नाराज नाही. संघटनात्मक बदल मध्यंतरच्या काळामध्ये जे झालेत तेव्हापासून विलास शिंदेसह एक 10-12 लोकांची टीम नाराज आहे आणि वरिष्ठांना पक्षप्रमुखांपर्यंत त्या भावना गेलेल्या असतील. विधानसभेच्या निवडणूक झाल्यापासून आमच्यातलेच काही लोकांनी ती चर्चा पसरवलेली आहे. पण योग्य वेळी योग्य निर्णय होईल त्यावेळेस. आता ठाकरेंची शिवसेना फुटते का, तिला गळती लागली आहे का, याबद्दल अन्य कोणी सांगावं आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्याला टीका करावी हा मुद्दा नाही, हे प्रत्यक्ष बघता येतं. आणि याबद्दल संजय राऊतांना कितीही राग असला आणि उडाले ते कावळे राहिले ते मावळे असं कितीही म्हटलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे हे उदाहरणांवरनं दाखवत आहेत. याला जसं पक्षाकडे सत्ता नसणं कारणीभूत आहे, तसंच अजूनही पक्षातील एककेंद्रित व्यवस्था, निवडक लोकांकडून स्थानिक पातळीला होणारे हस्तक्षेप असे आरोप पक्ष सोडणारे करतायत. दुसरीकडे भाजपचं सरकार आणि शिंदेंना मिळणारा प्रतिसादही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आणि त्यामुळे आपापल्या भवितव्यासाठीही आता नाराजी अस्त्र सगळे काढू लागले. पुन्हा एकदा जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात काही काळात ठाकरेंची शिवसेना सोडणारे शिवसैनिक पदाधिकारी. त्यासाठी मीडिया सेंटरला जाऊयात. इथे हे लक्षात घेऊयात की मुळात शिंदे गेल्यानंतर महत्वाचे सगळी पहिली फळी तर निघून गेलीच होती, उरले होते ते दुसऱ्या फळीतले नेते. तीच ही नावं बघूयात. मुंबईच्या दहिसर भागातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी प्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी हेही शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले. संजना घाडींना तर प्रवक्ता बनवलं, नंतर परत घेतलं. उत्तर मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे हत्या करण्यात आलेले पदाधिकारी अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी यांच्याकडून पदाचा राजीनामा त्यांनी दिला होता. त्यांची अजूनही मनधरणी सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटक सुलभा उबाळे यांचा शिंदेच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. छत्रपती संभाजीनगरात माजी महापौर नंदकुमार घोडले अन्य 10 माजी नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेत तिकडे प्रवेश झाला होता. सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते जिल्हा प्रमुख संजय विभूते हे सुद्धा गेले. युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील मिरजेचे शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव हेही शिंदे सेनेत गेले. आणि अहिल्यानगर म्हणजे आधीचा अहमदनगर आता अहिल्यानगरातूनही ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भाजप किंवा शिंदेच्या शिवसेनेत गेल्या काही काळात दाखल झाले. आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागलेली आहे. आता त्याचं जबाबदार भाजप आहे, शिंदे आहेत का कुणी शिवसेनेतलाच नेता आहे, हा मात्र विश्लेषणाचा मुद्दा आहे. मात्र शिवसेनेची सत्ता गेली, पक्षाची 2 शकलं झाली, स्वतःला तुरुंगावास झाला, तरी उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेची मुलूक मैदान तोफ असलेले संजय राऊत कायम पक्षात राहिले. कोणी जाऊ द्या आणि कोणी मावळे असू द्या, कावळे असू द्या, पण राऊत राऊत राहिले आणि पक्षात कायम राहिले. मविया सत्तेतून गेल्यानंतर त्यांच्या रोज सकाळी 9 वाजता सुरू झालेल्या पत्रकार परिषदेवरून टीका झाली. त्यांच्या भाजप नेत्यांवरील टीका असो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षात जाणाऱ्यांबद्दल वापरलेली भाषा असो, खुद्द शिवसेनेतही आपली नाराजी अन्य नेते खासगीत बोलून दाखवतात. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला एकत्र आणण्याची अशक्य राजकीय करामत राऊतांनीच घडून दाखवली हे वास्तव नाकारता येईल का? सत्तेचे वारे बदलल्यावर आपल्या निष्ठेची शिड त्या दिशेला करणाऱ्यांच्या तुलनेत ठाकरे कुटुंबियांची एकनिष्ठ राऊत आणि काही मुठभर नेते जसे की अनिल परब आणि बाकीची मंडळी आहेत हेच कायम राहिले हे नाकारता येणार नाही. मात्र त्याचवेळी संजय राऊत हेच शिवसेनेच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याची टीकाही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होत राहिली. अनेकदा संजय राऊतांची भाषा हाही वादाचा विषय राहिला. किरीट सोमय्यांसारख्या नेत्यांना तर त्यांनी थेट टीव्ही माध्यमावर शिव्या दिल्या. संजय राऊत हे रसायन काय आहे ते पाहूयात आणि त्यासाठी काही प्रमुख मुद्दे ज्याला स्वॉट अनालिसिस म्हणतात त्यासाठी पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. काय आहेत संजय राऊत, कशा प्रकारे त्यांचा उदय उद्गम आणि आतापर्यंतची वाटचाल राहिली. नाव राऊत, संजय राऊत. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेत संजय राऊत. पत्रकार होते मूळचे आणि त्यांना सामनाची जबाबदारी मिळाली. अन्य नियतकालिकानंतर अत्यंत कमी वयात ते सामनाचे संपादक झाले. त्यांच्या इतका बहुधा तरुण वयातला संपादक पदाचा मान कोणाला मिळाला नसेल. संजय राऊतांच्या अग्रलेखांची अनेकदा प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमात चर्चा झाली. पत्रकार असल्यानं बोलणं आणि लेखन यासाठीचं भाषा प्रभुत्व संजय राऊतांकडे मूलतःच आहे. ठाकरी बाणाला राऊतांचा तडका यातून बनली संजय राऊतांची स्वतःची स्टाईल. मूळचा ठाकरी बाणा त्यात राऊतांचा तडका. महाविकास आघाडीच्या निर्मितीत शरद पवारांइतकेच राऊतही सूत्रधार होते हे नंतर बाहेर आलं. भाजपच्या नेत्यांनी त्यावर टीका सुद्धा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीसांवरही राऊतांनी अनेकदा कठोर टीका केली. जेलवारीनंतर राऊतांकडनं नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं लेखन झालं ज्यात त्यांनी अनेक गौप्यस्फोट सुद्धा केले. शिंदेच्या बंडावेळी अनेकांकडून राऊतांवर टीका झाली की राऊतांच्या वागण्यामुळे आम्ही सोडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मात्र कधीही राऊतांना अंतर दिलं नाही. तर असे संजय राऊत, कुणी वंदा कुणी निंदा, मात्र राऊतांनी मात्र कायम ठेवला आपला बाणा. आणि याच संजय राऊत आणि गिरीश महाजन यांची आता नवीन जी लढत सुरू झालेली आहे नाशिकच्या निमित्तानं ती इतक्या लवकर थांबणारी वाटत नाहीये. निमित्त त्याला ठरलेल्या महापालिका निवडणुका. काय म्हणाले, नाशिकचं तर निमित्त आहे पण या निमित्तानं धुसफूस पुन्हा समोर आलेले काय म्हणतात ते दोन्ही नेते जेव्हा त्यांना माध्यमांनी विचारलं पाहूया. जो बाळासाहेब ठाकरे गट आहे हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशमुखांच्या मार्गावर आहे. त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत. मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, केंद्रबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे. आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन. संजय राऊत, आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने बडबड केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण उद्धवजींना, त्यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या मांडीवर येऊन बसवलं, काँग्रेसच्या मांडीवर येऊन बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. आणि त्यामुळेच
राऊतांमुळे शिवसेना फुटली, गिरीश महाजन दलाल आहेत, हे राजकारण्यांना एकमेकांच्या विरोधात बोलून घ्या. सर्वसामान्य जे हा सगळा राजकीय तमाशा बघत असतात, हे सगळं राजकारण बघत असतात, ही सगळी वक्तव्य बघत असतात, त्यांना काय वाटतंय? आणि हा आपला एकमेव कार्यक्रम 0 वर्षामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेत असतो. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला, जिथे आपण जाणून घेणार आहोत लोकांचं म्हणणं काय आहे. मीडिया सेंटरवरती जाऊयात, पोल सेंटरला जाऊयात आणि तिथे पाहूयात या सगळ्या कमेंट्स, प्रेक्षकांनी पाठवलेल्या आणि विविध माध्यमांवर आलेल्या या कमेंट्स म्हणजेच प्रतिक्रिया. आजचा प्रश्न, संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची सेना लवकरच संपेल, मंत्री गिरीश महाजनांचा दावा पटतो का? होय किंवा नाही? हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यात शेवटी आपण पाहणार आहोत. मात्र या प्रश्नाला अनुलक्षून तुम्ही कमेंट्स काय दिलेल्या आहेत, प्रतिक्रिया काय दिलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरवरती, पाहूयात प्रतिक्रिया. युट्यूबवरती एबीपी माझाच्या हँडलवरती प्रतिक्रिया आली आहे. सुभाष यांची, नाशिक जिल्ह्यावर बळजबरीनं लादलेले पालकमंत्री आहेत हे. आणखी एक प्रतिक्रिया अमित जाधव यांची, जोपर्यंत सामान्य शिवसैनिक ठाकरेंसोबत आहे तोपर्यंत ठाकरे ब्रँड महाराष्ट्रातून संपणार नाही. युट्यूबवरची आणखी एक प्रतिक्रिया मिलिंद कुलकर्णी लिहितात, संपलीच आहे की कुठे काय उरलंय, एकदा मुंबई महानगरपालिका गेली की तिलांजली द्यायला राऊत मोकळे. तर युट्यूबवरती आणखी कमेंट आहे प्रेमकुमार धर्माधिकारी यांची, ठाकरेंची शिवसेना राहिली आहे कुठे संपायला, अशी सुद्धा कमेंट येते. विजयराज लिहितात, ती तर आधीच संपली आहे. शिवसेनेबद्दलचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दलची कमेंट आहे. कैलास पाटील लिहितात, शिवसेना संपवणारेच उलट्या बोंबा मारत आहेत. लहू शिंदे म्हणतात, संजय राऊत खरं बोलतात. तर प्रकाश गरोळे यांनी लिहिलेल्या युट्यूबवरती एबीपी माझाच्या आमच्या हँडलवरती की ती काळजी तुम्ही करू नका, जनता ठरवेल. बीएस पवार लिहितात, वन मॅन आर्मी ओनली राऊत साहेब. हे मात्र खरं आहे, राऊत हे वन मॅन आर्मी आहेत शिवसेनेचे आणि बाकी कोणी असेल नसेल मात्र ते अंगावरती सगळ्या गोष्टी झेलत असतात. प्रसाद माने लिहितात युट्यूबवरती आमच्या, संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता आहेत, त्यांना बोलण्यासाठीच ठेवलं आहे, त्यामुळे त्यांना आवरण्याची गरज वाटत नाही. आमच्या एबीपी मधच्या एक्स पोस्टवरती आलेली कमेंट आहे देवदत्त राणे यांची, अशी फालतू बडबड करून महाजन पुन्हा तोंडावर आपटणार आहेत, असा टोमणा महाजन यांना. तर फेसबुकवरती एबीपी मधच्या अकाउंटवर प्रमोद काळे लिहितात, 100% खरं म्हणजे आता वेळ निघून गेली आहे, ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं कार्य राऊतांनी पवारांच्या आशीर्वादाने यशस्वीपणे पूर्ण केलं. एक जुना आरोप आहे हा राऊतांवरती की ते शरद पवारांचे व्यक्ती आहेत, माणूस आहेत म्हणून. गणेश निरगुडकर लिहितात, खरंच आहे, रोज रोज तेच रडगाणं गातात राऊत, त्यांच्या बोलण्यात काही तारतम्य असतं का? एबीपी माझाच्या फेसबुक अकाउंटवर आलेली कमेंट गणेश निरगुडकर. पुढे योगेश सावंत लिहितात फेसबुकवरती आमच्या, राऊत यांच्याकडून आवरत नाही म्हणून महाजनांचं वैफल्यग्रस्त विधान आहे. दोन्हीकडनं कमेंट येत आहेत, राऊतांच्या बाजूने आणि महाजनांच्या बाजूने. विजयार पुढे जाऊन तर इतकं लिहितात की राऊत विकले जात नाहीत म्हणून अशा टीका होत आहेत, असं समर्थन केलंय त्यांनी. एबीपी माझाच्या फेसबुक हँडलवर आलेली रामचंद्र जाधव यांची प्रतिक्रिया, महाजनांना पक्षात कुणी विचारतं का, असा टोमणा गिरीश महाजनांना सुद्धा. सुभाष कोलासे लिहितात आमच्या एबीपी माझाच्या इंस्टाग्रामच्या हँडलवर, महाजनांनी काय वेगळं सांगितलं, अवघा महाराष्ट्र हे 2019 पासून पाहतोय. पुढे शशांक पलांडे लिहितात इंस्टाग्रामवर एबीपी माझाच्या अकाउंटवर, अजून संपायची काही बाकी आहे का, असा सुद्धा एक टोमणा मारलेला आहे. शिवसेना आता उरलीच किती आहे. भगवंत मेहत्रे लिहितात, जामनेरच्या पलीकडे महाजनांची ओळख नाही, असा टोला त्यांनी महाजनांना लगावलाय. तर एबीपी माझाच्या इंस्टाग्रामवर भावेश होतगर लिहितात, राऊतांच्या बोलण्यानं विरोधकांना त्रास होतो, पक्षातल्या लोकांना नाही, म्हणून तुम्ही त्याला गप्प करताय. याशिवाय एकनाथ शेवाळे लिहितात, राऊतांना थेट मोठी ऑफरच देऊन टाका ना, विषय संपून टाका. एक प्रकारे गमतीने टीका ही कमेंट केलेली दिसते की राऊतांनाच का नाही भाजपमध्ये घेतलं जात, अशी बहुधा ही कमेंट असावी असं मला वाटतंय. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपले पहिले पाहुणे, स्वतः गिरीश महाजन आपल्या सोबत आहेत, ज्यांना आपण विचारणार आहोत ते सगळे प्रश्न आणि ते सगळे